चे निकाल आपल्या हाती आले भाजप सह महायुतीनं, म्हणजे जरी वेगवेगळे लढले असले एकत्रितपणे मोठं यश त्यांना मिळालेलं आहे। विशेषतः भाजपनं मोठं यश मिळवलेलं आहे आणि यानंतर जोरदार सेलिब्रेशन सुरू होत आहे। राज्यातल्या निकालावर आपण एक नजर टाकूया। राज्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, संभाजीनगर या महानगरपालिकांमध्ये काय स्थिती राहिली, तर सुरुवातीला आपण मुंबईमधली स्थिती जाणून घेऊया। 120 जागांवरती भाजप आणि शिवसेना आघाडीवरती आहेत, तर जवळपास 73 जागा ज्या आहेत त्या 73 जागा या ठाकरे बंधूंच्या खात्यामध्ये जाताना दिसतात, ते आघाडीवर आहेत। अनेक जागांचा अजूनही मतमोजणी व्हायची बाकी आहे। निकाल येत आहेत, अंतिम निकाल नाही आहेत, आणखी काही वेळ त्याच्यासाठी लागू शकतो। तर निश्चितपणे या सगळ्या आकड्यांचं विश्लेषण आज केलं जात आहे आणि या विश्लेषणासाठी आपल्या सोबत आता मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। स्टुडिओत माझ्यासोबत न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसे सर आहेत, आपल्यासोबत शीतलताई म्हात्रे सुद्धा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊयात। विद्याताई सुद्धा आपल्यासोबत आहेत। विद्याताई, स्वागत आहे तुमचं। मंदार सर, सुरुवात तुमच्यापासून। याच्यासाठी दुपारपर्यंत असं वाटलं होतं की या निवडणुकीचा, मुंबईच्या अतिशय हाय प्रोफाईल निवडणुकीचा निकाल हाती आलेला आहे, पण आता जे आकडे बदलत आहेत त्यामुळे टेन्शन परत वाढलेलं आहे। हे काय आहे? एवढी अटीतटीची लढत अपेक्षित होती का? मुंबईत निश्चितच अटीतटीची लढत अपेक्षित होती। त्याचं कारण हेच होतं की मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये राज ठाकरे यांनी जो एक झंझावात निर्माण केला, त्यांच्या एकाच सभेमधनं त्यांनी मराठी माणसाला एक प्रकारे भावनिक साथ घातली आणि त्या भावनिक साथ घातल्यानंतर मुंबईतलं वातावरण बदलल्याचं आपण निश्चित बघितलेलं आहे। वातावरण बदललं, पण त्याबरोबरीनं जी रणनीती असते निवडणुकीमध्ये ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते। मला असं वाटतं की अजून ही जे आकडे जे आहेत ते जे घोषित झालेले, आपण कल दाखवत असतो दिवसभर, पण घोषित झालेले आकडे ज्यावेळेला बघितलं तर त्यावेळेला पुन्हा एकदा धाकधूक निर्माण होईल अशी परिस्थिती आहे। त्यामुळे जरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरघोस यश मिळालेलं असलं, जरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या रणनीतीला यश मिळालेलं असलं, तरी चुरस मात्र जी आहे ती अजून मुंबईमध्ये आकड्यांमधनं दिसून येते। असं वाटत होतं की काँग्रेस खास करून जी पूर्णपणे नेस्तनाबूत होईल की काय अशी परिस्थिती दिसत होती। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काँग्रेस गेल्या वेळेला आपल्याला आठवते 2017 साली 30-35च्या आसपास होती, तीच काँग्रेस आता जवळजवळ 20 पर्यंत येऊन ठेपलेली आहे। 20 क्रॉस केलेले घोषित निकाल आहेत काँग्रेसचे। त्यामुळे हे जे काही आकडे आहेत ते सुद्धा चक्रावून टाकणारे आहेत। सकाळपासूनच्या परिस्थितीमध्ये थोडासा बदल झालेला दिसतोय। अर्थात ही निवडणूक, ज्या निवडणुकीमध्ये खास करून आपण मुंबईपुरता बोलूया, किंवा मुंबईच्या निवडणुकीमध्ये पुरजोर अशी कोशिश या सगळ्या पक्षांनी केलेली आहे। पुणे आणि पिंपरी ह्याच्यामध्ये मात्र पूर्णपणे धक्कादायक निकाल आलेले आहेत आणि भाजपनं चितपट केलं। जसं तुम्ही म्हटलं की दोन पैलवान, तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे आणि इथे मुरलीधर मोहोळ, या दोन पैलवानांनी अजितदादांचा सारखा एक कसलेला वस्ताद जो आहे त्याला चितपट केलेला आहे। निश्चितच। शीतलताई, तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे तुम्ही मांडणी करत होतात या सगळ्या प्रचाराच्या काळात, ठाकरे संपलेले आहेत आणि ठाकरेचा बँड वाजवणार आम्ही असं सगळं काही बोललात, पण मुंबईमध्ये ठाकरेंनी दाखवून दिलेलं आहे खरी शिवसेना कोण आहे असा त्याचा अर्थ घ्यायचा का? आकडे मी तुम्हाला सांगतो, तुमच्यापेक्षा दुप्पट जागा त्यांना आहेत। नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, ते लढले किती आहेत हेही तेवढंच महत्वाचं आहे। 163 जागा ते लढलेले आहेत। 163 मध्ये त्यांना 61 मिळालेले आहेत। हा काय स्ट्राईक रेट आहे? आम्ही जागा बघा ना, जागा नाही, तुम्ही किती लढलेत हेही बघा। आम्ही 91 जागा लढलेलो आहोत आणि आम्हाला जवळजवळ 30च्या वर जागा मिळत आहेत। तर मला वाटतं हा स्ट्राईक रेट बघा, ते 227 मध्ये 70 मिळत आहेत आणि आम्हाला 227 मध्ये 122 मिळत आहेत। तुम्ही बघा स्ट्राईक रेट काय आहे। त्यांनी जो एक सांगायचा प्रयत्न केला मराठी माणूस, याच्यामुळे झालंय काय की उर्वरित 28 महानगरपालिकेमध्ये मनसेला भोपळाही फोडता आलेला नाही। अनेक ठिकाणी उभाठा 2 नंबर सुद्धा गाठू शकलेले नाहीये। मग त्या महानगरपालिकेमध्ये मराठी माणसं नव्हती, म्हणजे फक्त मुंबई करता एक अजेंडा चालवला आणि उर्वरित महाराष्ट्राकरता वेगळा त्यांनी अजेंडा चालवला। तुम्ही तरी कुठे आहात असं बघितलं तर? भाजपच्या साथीनं तुम्ही ठाणे आणि कल्याण डोंबिवली सोडलं,
तर तुमचा सुद्धा गड, संभाजीनगरचा गड, तुम्हीच जर ओरिजिनल शिवसेना आहे तर संभाजीनगरचा गड तुमचा गेलेला आहे, बघा, परभणीचा गड तुमचा गेलेला आहे, कोल्हापूर तुमच्या हातून गेलेला आहे. बघा, एक लक्षात घ्या की संभाजीनगरमध्ये MIM ज्या मोठ्या प्रमाणात आलेलं आहे हे खरोखर अनाकलनीय आहे की MIMला किती जागा मिळालेल्या आहेत. आज तुम्ही लक्षात घ्या, जवळजवळ 2869 एवढे नगरसेवक आहेत. त्यापैकी UBTला फक्त 146 मिळालेले आहेत, MNSला फक्त 25 मिळालेले आहेत, BJPला 1245 मिळालेले आहेत आणि शिवसेनेला 322 मिळालेले आहेत आणि MIMला 110 नगरसेवक आलेले आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या की UBT मनसेपेक्षा सुद्धा जास्त नगरसेवक MIMचे आलेले आहेत. मला वाटतं हा विचार कोणीतरी करायला पाहिजे. एकीकडे तुम्ही राज ठाकरे एकत्र आल्यामुळे काँग्रेसला सोडून दिलं, काँग्रेस वंचित बरोबर गेले आणि जवळजवळ 32 ठिकाणी या लोकांनी उबाठाच्या समोर नगरसेवक लढले नाहीयेत मुंबईत. हे आपल्याला माहिती आहे का? म्हणजे ही कुठेतरी दाराआडून झालेली युती आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की मुंबईकरांनी जे मतदान केलेलं आहे ते प्रगतीला केलेलं आहे, मुंबईकरांनी जे मतदान केलेलं आहे ते कामासाठी केलेलं आहे आणि 122 म्हणजे थोडक्यात म्हणजे महायुतीचाच महापौर बसतोय, हे आपण लक्षात घ्या. ठीक आहे विद्याताई, खरं तर आता विरोधी पक्षांच्या बद्दल नेमकं काय